बॅचलर मुलींची रूम, बॅचलर पोरांची रूम. आम्ही मुली बॅचलर राहण्यासाठी रेंटनी फ्लॅट घेतो. खोली आम्ही पोरांना बॅचलर राहण्यासाठी 10x10ची खोली घेतो एकच, आणि त्याच्यातच आम्ही 7-8-10 जण राहतो. आणि त्यात बी आमचं एखादा मामाचं पोरगा चुलत्याचं पोरगा कुणी आलं ना त्याला बी ऍडजस्ट करतो. मग आम्ही त्याच खोलीत किचन, त्याच्यातच आंघोळ, त्याच्यातच सगळं. आम्हा बॅचलर मुलींची रूम एकदम स्वच्छ आणि क्लीन असती. फुल पसारा. आमच्या पोराची खोली असती ना त्याच्यावर मरणाचा पसारा दिसणार तुला. पोरच एवढी असतात ना सगळ्यांची मरणाची कपड्यांचाच पसारा होऊन जातो. तुला आत आल्यावर कळणारच नाही. नवीन लोक बी खोलीत एंट्री मारल्यावर हैराण होत्यात की बाबा नक्की खोली आहे का कपड्याचं दुकानी. गॅसच्या शेगडीवर कपडे, सिलेंडरवर कपडे, दरवाजावर टावेल टांगलेले दिसणार तुला, खिडक्यावर कपडे. आणि चालता चालता मध्ये फास लागतो बाबा आम्हाला. डायरेक्ट पोरेच लावलेले असतात मध्ये आधी असे सगळ्या कपडे दिसणार तुला. खाली वाकून गादी बिदी शोधायला लागते मग त्याच्यावर झोपतो आम्ही. आम्हा मुलींना रूम मध्ये कपडे ठेवण्यासाठी सेपरेट कपबोर्ड असतो. पुती आम्ही पोरांना कपडे ठेवा डायरेक्ट पुतीच वापरतो. हिऱ्याची पुती असते डायरेक्ट आमच्या इकडे. त्याच्यातच कोंबू कपडे असतात आमची. बियागा फिगा कोण वापरत तसली झंझट ठेवत नाही आम्ही. आम्ही पोरं रूम मध्ये येतानीच पोतीच घेऊन आलेलो असते डायरेक्ट कपड्याची घरनं भरून. गावाला जाताना मी पोतीच घेऊन जातो. गावानं एखादा मित्राला दिवसात आला ना आम्ही हैराण होतो नक्की मित्र आलाय का गौंडी आलाय का मावून. आम्ही मुली आमच्या रूमचं रेंट एकदम टाइम टू टाइम देतो. फुल तंगी आमच्या पोरांची आहे ना सदा एखादा तंगी चाललेली असती. रूमचं भाडे करून आम्हाला वाईट टाकतो. मला हाकलून द्यायच्या मार्गावर येतो मग सगळं. मग आम्ही कस तरी हातापाय पडून एक दिवस लांब होत जातो. आम्हा मुलींच्या रूम मध्ये एंट्री केल्यानंतर छान सुगंध येतो. खूप वास. आमच्या पोरांच्या खोलीमध्ये एंट्री केल्यानंतर डायरेक्ट खूप वास येतो. सगळं वास येतं मिक्स होते डायरेक्ट. कुणाच्या टावेलचा वास येतोय, कहां से आते हैं? कुणा शिळ्या भाजीचा वास येतोय, कुणाच्या गोधडीचा वास हजार वास येतोय. असले ना सगळं वास एकत्र होत्यात आणि कळतच नाही नक्की कोणत्या प्रकारचं फ्लेवर आहे. आम्हा मुलींचं किचन एकदम क्लीन असतं. फ्रीज उघडल्यानंतर त्याच्यामध्ये फ्रेश भाज्या, कोल्ड्रिंक्स असे सगळे आयटम्स असतात. घंटा आमच्या पोराच्या खोलीत आहे ना फ्रीजच नसतो. गार पाणी प्यायचं असलं ना आम्ही डायरेक्ट माठ ठेवलेला असतो. माठातलं पाणी पितो आम्ही. आरोग्याला चांगलं असतं ती. आणि भाज्या बिज्यात ना आम्हाला पोरांना फ्रेश लागते. आम्ही तुमच्याकडे तसं फ्रीज मध्ये ठेवत नाही. 2-3 दिवस फ्रीज मध्ये ठेवायची भाजी आणि फ्रेश म्हणून त्याचं कालवण बनवायचं. तसलं आम्हाला जुळत नाही. आम्ही पोरं काय करतो रोज मार्केट मध्ये आणतो काय ना काय आणि तीच खातो मग डायरेक्ट. आम्ही आहे ना वाटून दिलेलं असतं सगळ्यांना. तू टमाटे आणायची, तू गाजर आणायची, ह्यानी कढीपत्ता, कोथिंबीर, लिंबू फिंबू काय लागतंय ना सगळं घेऊन यायचं असते. आमच्या पोराच्या ग्रुप मध्ये एक असतो मास्टर शेफ. आणि म्हणून बॅचलर राहण्याच्या बाबतीत पोरांचा आहे तुम्ही नादच नाही करायचा विषय.